आता राजधानी दिल्लीतून एक मोठी अपडेट येते। मंत्रिमंडळ फेरबदलाबाबतच्या सर्व चर्चा पूर्ण झाल्याचं समजतंय। कधीही याची औपचारिक घोषणा होऊ शकते। 20 जून पर्यंत सर्व प्रकारच्या चर्चा आणि विचारमंथन झाल्याचं समजतंय। केव्हाही आता मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा होऊ शकते। भाजपकडून सर्व मित्रपक्षांसोबतही सल्लामसलत पूर्ण झाल्याचं समजतंय। नव्या आणि तरुण चेहऱ्यांना या मंत्रिमंडळ फेरबदलामध्ये संधी मिळू शकते असे समजतंय। तर लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल शक्य आहे। या संदर्भात चर्चा व विचार विनिमय पूर्ण झाल्याचं समजतंय। मित्र पक्षांशी देखील चर्चा झाल्याचं समजतंय। त्यामुळे कधीही केंद्रामधल्या मंत्रिमंडळ फेरबदलाची अधिकृत घोषणा होऊ शकते। आता या नव्या मंत्रिमंडळात किंवा या फेरबदलामध्ये नेमक्या कुठल्या मित्रपक्षांना संधी दिली जाते, कुणाची वर्णी लागते पाहणं अत्यंत गरजेचं असणार आहे। त्यासोबतच नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते असंही बोललं जातंय। त्यामुळे कोण असणारे नवे चेहरे मंत्रिमंडळातले हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातून या मंत्रिमंडळ फेरबदलात कुणाला संधी मिळते, ऑपरेशन टायगर झालेल्या काही नव्या या खासदारांची देखील वर्णी लागते का, हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे कधीही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलाची अधिकृत घोषणा शक्य आहे आणि या संदर्भात दिल्लीत जोरदार घडामोडी घडतायत।